मित्रांनो, जग बदलतंय ते कोणत्या गतीने बदलतंय, कसं बदलतंय हे मला सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. परंतु माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, की तुम्ही बदलणार आहात का नाही? बदलायचे का नाही तुम्हाला? तर म्हणसाल असं का म्हणता? कारण UPSC, MPSC करणारे जे विद्यार्थी असतात ना, त्यांचं एकच असतं, एकच ठेका, एकच लय. मला हेच करायचे, मला हेच म्हणायचे, मला हेच करायचे, करायचे परीक्षा देत राहतात. 3, 4, 5 वर्ष गेल्यानंतर कळतं. ते बी कधी लोक बोलायला लागल्यानंतर, कुठून जरा ताण द्यायला लागल्यात, आर्थिक चणचण व्हायला लागल्यानंतर किंवा आपण मागं पडल्याचा असा भास व्हायल्यानंतर कळतं की बॅकअप प्लॅन पाहिजे होता. तेव्हा विचार करायला लागतं मोठा गॅप झाल्यानंतर. परंतु कधी का असना पहा, जर तुम्ही याच्याविषयी विचार करत असाल बॅकअप प्लॅनविषयी आणि MPSC वगैरे 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 करत असाल त्याच्यामध्ये, तर हा सेट नेट JRF जो आहे तो एक चांगला ऑप्शन आहे. मग ही परीक्षा काय असते, याच्यामध्ये काय काय असतं, कोणते पेपर असतील, कशा प्रकारे देऊ शकता, काय संधी आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपल्या या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला टॉपिक कळा. जर तुम्हाला याच्याविषयी माहिती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे. तर पाहण्या अगोदर तुमचं स्वागत करावं लागेल, कारण ते माझं काम आहे. करू का काम? ओके. तर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. कसं झक्कास जबरदस्त भारदस्त. पुढे जाण्या अगोदर आणखी एक छोटीशी गोष्टी म्हणजे काय, की जर तुम्हाला UPSC MPSC करत असताना मराठी साहित्य इथिक्स निबंध तुम्ही घेतला असाल, कारण हे तुम्हाला माहिती आहे की हे महत्त्वपूर्ण विषय आहे. चांगले मार्क मिळले तर करिअर पक्क, अशा प्रकारचं तुमचं याच्यात गोष्ट आहे. परंतु तुम्हाला वाटतं की हे अशा प्रकारच्या गोष्टी असतात, मला अनुभव घ्यायचे, समजून घ्यायचे, माझी वेळ, फीस सगळ्या गोष्टी इथं असं करायचं नाही की उगं उधळल्यासारखं, समजून घेऊन मला पुढे जायचं आहे. तर इथं तुम्ही तसं करू शकता. तुम्ही 15 दिवस सगळ्या गोष्टी समजून घ्या, फीस न भरता, आणि मग पुढे जाऊ शकता, फीस वगैरे भरू शकता. म्हणजे कळलं ना, इथं बॅच अशा प्रकारे होते. ओके. तर मुद्दा हा नाही, मुद्दा तो आहे की बॅकअप प्लॅनविषयी. पहिली तर गोष्ट आहे पहा, बॅकअप प्लॅन का महत्त्वाचा ठरतो? हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु एक आठवण म्हणून, रिमेंबर म्हणून, कारण ते कधी-कधी सांगावं लागतं की हे आहे म्हणून. पहिली तर गोष्ट, की UPSC MPSCवर अवलंबून राहणं धोकादायक का आहे आणि का बॅकअप प्लॅन महत्त्वाचे? त्याच्यातली पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे की रिझल्ट किती असतो. तुम्हाला माहिती आहे की 99% लोक याच्यातून माघारीच जाणार आहेत. कारण 0.1%, 1%च रिझल्ट असतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला दारुडे, जुगारी म्हणता, परंतु तुम्ही काय करताय? तुम्हाला माहीत आहे ना 99% इथं फेलच होणार आहेत किंवा याच्यातून बादच होणार आहेत. तरी पण तुम्ही तीच गोष्ट करताय. म्हणजे तुम्ही पण दारुडे, जुगारीच झालात ना. हे लक्षात येतं का तुम्हाला? तुम्ही जुगार खेळताय म्हणून. ठीक आहे. म्हणजे काय, यशस्वी होण्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे दारू व जुगार वगैरे या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं लांब जाऊन आणखी काहीतरी विचार करायचा आहे. करायचं नाही असं नाहीये. फक्त एक बॅकअप प्लॅन म्हणून विचार घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकता. मी फक्त आठवण म्हणून सांगतोय. दुसरी गोष्ट, की तुम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्ट हे तुमच्या अभ्यासावर वगैरे भेटते, म्हणजे मला यश मिळेल तर ज्ञानावर मिळेल. आजचं जग बदलतंय. मी पहिलं सुरू तेच सांगतोय पहा, जग इतकं फास्ट आहे, इतक्या गोष्टी होत चालल्यात, की फक्त ज्ञानावर तुम्हाला यश मिळेल हे इथं आजकाल बसत नाही समीकरण. चुकीचं नाही आहे ते, परंतु समीकरण बदलत्या जगानुसार बसत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात काय करताय तुम्ही? मोठी गुंतवणूक करताय पैशाची आणि वेळाची. आणि रिझल्ट काय आहे? कटोरा. ठीक आहे. कटोरा, कटोराच आहे ना. म्हणजे थोडक्यात तुम्ही असा विचार करा, की तुम्ही 2020ला पास आउट आहात आणि 2026 पासून तुम्ही काहीच केलं नाही. नुसती परीक्षा दिलात, तर 6 वर्षाचा गॅप आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे तुमची वयोमर्यादा किंवा अटेम्प्ट वगैरे गेल्यानंतर कळतं, की यार किती वर्ष गेले माझे. म्हणजे मोठा गॅप निर्माण होतो. आणि सगळं ते आता 6 वर्षाचा गॅप आहे, दुसरीकडे संधी कमी व्हायला लागते. बऱ्याच गोष्टी होतात पहा. म्हणजे थोडक्यात काय, की या UPSC, MPSCवर अवलंबून राहणे धोकादायक असतं. किंवा या सगळ्या गोष्टी अशा आहेत, की जिथं सर्टनिटी नाही आणि अनिश्चितताच आहे. जसा UPSCचा पेपर असतो दरवर्षी प्रीचा, काहीच कळत नाही. तसंच आहे हे सगळं. मग त्याच्यावेळी तुम्हाला काय करायला पाहिजे पहा, बॅकअप प्लॅन असायला पाहिजे. आठवलं का? ह्या सगळ्या गोष्टी मी बोलतोय ते तुमच्याच आहेत. वेगळ्या बोलत नाही फक्त, आहे ना, फक्त आठवण करून देतोय. आता हा पहिला मुद्दा झाला, की बॅकअप प्लॅन का महत्त्वाचा ठरतो. जुगार खेळायचा? खेळा. जरूर खेळा. परंतु आपण हारणार आहेत हे पण लक्षात असू द्या. आहे ना? मी हे बोलत नाही पहा दुसऱ्यासारखं ती चिकनी-चोपडी भाषा, की तुम्ही जिंकाल. कोशिश करने वालों की हार नाही होती. आपलं बोलणं ते नाही. आपला ते काय पसंत नाही. त्याच्यामुळे आपण वास्तविक बोलत असतो. तर बोलण्याच्या अगोदर आता पुढचं नेमकं बोलूया मग. ते म्हणजे सेट नेट JRF म्हणजे काय असतं? पहा, प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर वगैरे जर तुम्हाला बनायचं असेल, नाही बनायचं जरी असेल, तर एक ऑप्शन ठेवायचा असेल, तर तुम्हाला सेट नेट द्यावी लागते. ठीक आहे. आता सेट नेट कधी द्यायची असते? जेव्हा तुमची मास्टर डिग्री होते ना, किंवा तुम्ही त्याच्या फायनलमध्ये असाल, तर तुम्ही एलिजिबल असतात. मास्टर डिग्रीच्या फायनल इयरला असताना सुद्धा तुम्ही एलिजिबल असतात. आता याचा म्हणजे कशी परीक्षा असते याच्यामध्ये पहा, एक तुम्ही MCQ टाईप म्हणू शकता. ती काय डिस्क्रिप्टिव्ह नाही, MCQ टाईप परीक्षा असते त्याच्यामध्ये. आणि ही सेट महाराष्ट्र स्तरावर असते. सेट म्हणजे काय, राज्य स्तरावर असणारी परीक्षा, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. आणि नेट म्हणजे
म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्तरावर असणारी परीक्षा. सेट वर्षातून एकदा देता येते, कारण एकदाच घेतात ते, अगोदर घ्यायचे आता घेत नाहीत. नेट दोनदा असते पहा, म्हणजे तुम्हाला चांगली संधी आहे. आता नेटमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले, एक कट ऑफ तुम्ही जर क्रॉस केला तर तुम्हाला GRF मिळते. म्हणजे सेट नेटमध्येच तुम्हाला GRF मिळते, सेटमध्ये नाही मिळत. ठीक आहे. GRF काय असते तर GRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप. काय आहे? ज्युनियर रिसर्च फेलोशिप, जी दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात. किती? 40,000 रुपये 2 वर्षासाठी GRF आणि 3 वर्षासाठी SRF. SRF कधी मिळते? जर तुमचं गाईडने जरी म्हटलं PhD करत असताना तुम्हाला त्या गाईडला जर वाटलं की चांगलं काम करतंय विद्यार्थ्याला SRF देऊया, तर देतात, ते अलोकेशन करतात. म्हणजे 5 वर्षासाठी तुम्हाला पेमेंट चांगली खासी मिळते, आर्थिक स्तंभ मजबूत होतो. म्हणजे 2 वर्षासाठी 40 तर आणि पुढच्या 3 वर्षासाठी 45 अशा प्रकारची GRF आणि SRF मिळते. ओके. आता सेटची परीक्षाचा जो फॉर्म आहे ते सुरू आहेत पहा. तुम्हाला जर ते वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, है ना. आणखी 10-12 दिवस आहेत त्याच्यामध्ये. नेट आता डिसेंबरमध्ये असते, त्याच्या आसपास त्याचे फॉर्म निघतात, ते तुम्ही भरू शकता. ओके. तर तुम्हाला सेट कळली, नेट कळली, GRF कळलं का नाही थोडक्यामध्ये? नाही कळलं तर मला कॉल करा, मी तुम्हाला समजून सांगेन. ओके. त्याच्यानंतर पहा तुमच्यासाठी चांगला बॅकअप प्लॅन का आहे. त्याचं कारण एवढंच आहे, सेट नेटमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो एक ॲप्टिट्यूड टेस्ट आणि दुसरा जो पेपर असतो, जो काही तुमचा विषय निवडलेला आहे, जो काही तुमची मास्टर डिग्री आहे त्याच्यामध्ये तो असतो आणि त्याच्यावरच ते सगळं काही MCQ वगैरे असतात. आता पहिला जो ॲप्टिट्यूड टेस्ट आहे आणि जो आपला UPSC MPSC सीसॅट असतो त्याच टाईपमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर UPSC MPSC करत असताना सीसॅट जमतं तर इकडचं तर 100% जमतं, कारण इतका सोपा असतो. आणि दुसरी गोष्ट, दुसरा जो पेपर असतो, आता जो काही तुमचा मास्टर डिग्रीचा पेपर आणि ऑप्शनल पेपर एकसारखा असेल तर तुमची चांदीच आहे. चांदी म्हणण्यापेक्षा सोनंच आहे, कारण तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाही. थोडासा अभ्यास करणे आणि जाऊन परीक्षा देणे, एवढंच काम आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणा पहा की UPSC MPSC करताय म्हणजे तुम्ही सेट नेट करताय असंच त्याचा अर्थ होतोय. फक्त हे तुम्हाला कळायला हवं की मला सेट नेट पण द्यायचे आहे, कारण माझ्यासाठी तो चांगला ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वोत्तम, म्हणजे बॅकअप, सर्वोत्तम म्हणण्यापेक्षा चांगला म्हणा, ही सर्वोत्तम शब्द नका, चांगला घ्या, आहे ना. कारण सर्वोत्तम म्हणलं तुम्ही मग सर मला हे चांगलं वाटतं, आणखी सर्वोत्तम वाटतं असं तुम्ही म्हणसाल. हां, चांगला बॅकअप प्लॅन का आहे? कारण सगळं काही तुम्हाला इथं सायमल्टेनियसली करायला भेटतं, म्हणजे एकसारखंच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही असं वेगळं काही करत बसण्यापेक्षा जे करताय त्याच्यामध्येच थोडंसं लक्ष दिलं तर काम होऊन जातं, एवढंच म्हणायचं आहे. ठीक आहे. हा बॅकअप प्लॅन का चांगला आहे कळलं ना तुम्हाला. आता हा जो बॅकअप प्लॅन आहे याच्यामध्ये संधी काय आहेत? पहिलं मग तर तुम्हाला सांगितलं की GRF वगैरे मिळते, पण आणखी थोडं पहा. याच्यामध्ये जर तुम्ही गेलात, सपोज की तुम्हाला नेट झाली, तर एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही लागू शकता. परमनंट वगैरे लागणार नाहीत, कारण ते वेगळा धंदा आहे तो, तो तुम्हाला गेल्यास कळेल. परंतु जर एखाद्या कॉलेजमध्ये सगळे वॅकन्सी वगैरे शिल्लक असेल तर तुम्ही CHB मधून लागलात तर तुम्हाला, CHB म्हणजे क्लॉक आवर बेसिस, म्हणजे म्हणजे वेळ तासिकेनुसार तुम्हाला पैसे मिळतात. तासिकेनुसार किती आहे सध्या रेट? 900 रुपये काहीतरी आहे, म्हणजे एका तासाला 900 रुपये, म्हणजे एका जो काही तुमचा तास असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे जवळपास 30,000च्या आसपास तुम्ही पेमेंट काढू शकता महिन्याला, अशा प्रकारचा आहे. ठीक आहे. म्हणजे हे चांगले पर्याय तुम्हाला सांगतो. एक तर असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही काम करू शकता. दुसरं आहे पहा, तुम्ही PhDला ॲडमिशन घ्या. PhDला ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला जी बार्टी वगैरे असतात, सारथी वगैरे, तिथं पण तुम्ही परीक्षा देऊन तिथं पण तुम्ही ही जे स्टायफंड वगैरे फेलोशिप वगैरे मिळू शकतं. पर्याय झाला ना. किंवा तुम्हाला जर GRF असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेंट्रलतर्फे ही सगळी काही GRF मिळते. तुम्ही ॲडमिशन घ्या, तुम्हाला GRF सुरू होते म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. GRF तुम्ही क्रॅक केली पाहिजे. ठीक आहे. नेटचे चांगले मार्क मिळाल्यानंतर. किंवा तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, नेट झाली असेल किंवा GRF झाली असेल तर तुमच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे, कारण त्यांचे जे वॅकन्सी असतात ना खूप जास्त असतात. ठीक आहे. म्हणजे संशोधन करण्यासाठी बरंच काही असतं. आता कुठला काय विषय असणार पहा, संशोधन करण्यासाठी एक चांगला म्हणजे संधी आहेच. जगामध्ये संशोधन करण्यासाठी नेहमीच चांगली संधी असते, तर तुम्ही संशोधन केलं पाहिजे, ना की उगाच काहीतरी लिहित बसले, ChatGPTचा वापर, तसलं नाही संशोधन. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, एक चांगल्या प्रकारचं. तुम्हाला हे पण सांगतो पहा की हे जर प्रोफेसर वगैरे आहेत ना, यांची जी शेवटची पेमेंट असते जेव्हा तुम्ही प्रोफेसर वगैरे बनतात, आणि ती तुमच्या IAS अधिकाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. इतकं सन्माननीय पद असतं हे. ठीक आहे. परंतु आपल्या याच्याकडे काही लक्ष जात नाही. तर चांगली संधी आहे नेट GRF मध्ये, असं मला एवढं म्हणायचं आहे. आता ही परीक्षा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर करायची असेल तर काही गोष्टी जरा लक्षात ठेवायच्या, विशेषतः नेट GRF साठी. कारण नेट तुमची होऊ शकते जर तुमचा जे ऑप्शनल पेपर आहे आणि जो तुमचा मास्टर डिग्रीचा जो पेपर होता किंवा जो विषय होता एकसारखा असेल तर. नसेल तर थोडासा प्रयत्न तर करावाच लागेल. ठीक आहे. ही एक गोष्ट आहे. आता GRF क्रॅक करण्यासाठी थोडीशी आणखी मेहनत करावी लागते.
तर ती मेहनत कशी करायची हे तुम्हाला मी सांगतो. पहिलं स्वरूप पहा, की पेपर सीसॅटचा जो पहिला असतो ना ॲप्टिट्यूड तो सोपा असतो. थोडंसं तुम्ही त्याची जास्त प्रॅक्टिस करा. कारण याच्यात मार्क वाढले तर तुमचे तिकडं एकत्रित जो भाग आहे तो जास्त वाढतो. कारण दोन्ही पेपरचे मिळून तुम्हाला ते काउंट केले जातात. त्याच्यामुळे पहिल्या पेपरची जरा चांगली तयारी करा. त्याच्यानंतर दुसरा जो पेपर आहे शक्यतो प्रयत्न करा, की जो मास्टर डिग्रीचा पेपर आहे म्हणजे तुम्ही तो वेगळा भाग आहे म्हणा, पण तो मास्टर डिग्रीच्या पेपरमध्ये थोडंसं खोल डेप्थमध्ये जाऊन अभ्यास करण्याचा. ठीक आहे. आता ते तुमचा सिलेबस वगैरे बघून जर केला तर तो तुम्हाला सोपा जातोच. अवघड जात नाही त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय आहे, की जर तुम्हाला JRF मिळवायची असेल तर थोडंसं जरा चांगला पर्याय म्हणजे हा चांगला म्हणजे जीवनात चांगला पर्याय म्हणून JRFकडे जर पाहायचं असेल तर थोडासा प्रयत्न जास्त करायला पाहिजे याच्यामध्ये. कारण ऑलरेडी तुम्ही चांगलेच आहात. तुम्हाला अगोदर मी म्हटलं ना, तुम्ही करताना अभ्यास करता, परंतु JRF मिळवायची असेल आणि त्यातल्या चांगल्या कॉलेजला वगैरे संधी प्राप्त करायची असेल तर थोडासा मेहनत केलीच पाहिजे, पुश केलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करा. म्हणजे थोडक्यात काय, की वेगळं काही करायचं नाही. फक्त थोडीशी मेहनत केली, कारण ऑलरेडी तुम्ही करताय, तर तुमचं हे काम होतं आणि त्याच्यामुळे तर हा सर्वोत्तम प्लॅन आहे. ठीक आहे. तर आणखी तुम्ही इतर पण संधी आहेत पहा. जर ज्याची नेट JRF असेल तर कोचिंग अकॅडमी वगैरे तुम्ही तिथं बी जॉइन करू शकता. बऱ्याच ठिकाणी संधी आहेत पहा. फक्त तुमची सेट नेट असली पाहिजे. तुमच्या नावाला टॅग असलं पाहिजे. त्यातल्या त्यात JRF वगैरे टॅग असेल तर तुमचे सोनच आहे. ठीक आहे. असं बी म्हणू शकता. थोडक्यात काय म्हणायचं की तुम्ही स्पर्धा परीक्षा करता करा. काय अडचण नाही. परंतु ज्यांनी डिग्री पूर्ण केली आहे त्यांनी मास्टर पण डिग्री कंप्लीट करा. कारण त्याच्यामुळे तुमच्या इतर संध्या निर्माण होतात. कारण अगोदरच पहा या जगामध्ये जे काही रोजगार आहेत तेच बेरोजगारी होत चालेत आणि त्याच्यात जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला जास्त शिकायला पाहिजे. ठीक आहे. जास्त शिकायला पाहिजे मी म्हणतो पहा तुम्ही प्रयत्न करा की जर तुम्ही 2-4 वर्ष देणार आहात म्हणजे स्पर्धा परीक्षेला वगैरे देणार असाल तर समजा असं बी म्हणा की मी स्पर्धा परीक्षा पण करेन आणि हे जे विषय आहेत ते पण कंप्लीट करेन. मास्टर डिग्री कंप्लीट करेन. शक्य झालं तर PhDला ॲडमिशन वगैरे घेईन. हे पण करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण अगोदर काय 8वी, 9वी, 10वीला सुद्धा शिक्षक बनवायचे. पुन्हा हळू स्तर वाढला. आता डिग्री PhDवाल्याला सुद्धा ते कमी घेत आहेत. म्हणजे ॲटलीस्ट आपली PhD असली पाहिजे असा झाला खेळ. ठीक आहे. म्हणजे एवढी स्पर्धा टोकाची बनली आहे. त्याच्यामुळे तुम्ही मागं राहू नका आणि हा जो सांगलेला तुम्हाला जो पर्याय आहे सेट नेट तो UPSC, MPSC करण्यासाठी खूप चांगला आहे असं मला वाटतं. कारण या बदलत्या जगामध्ये तुम्हाला बदलायला पाहिजे आणि ते बदलण्यासाठी हे एक चांगला पर्याय आहे आणि तो तुम्हाला समोर मी दाखवला आहे. है ना? तर तो तुम्ही वापरा. मला एवढंच म्हणायचं आहे, की बाबा आपले डोळे झाकून हे जग बघा. आहे ना? डोळे झाकून जग बघा, परंतु जेव्हा डोळे झाकचाल, तेव्हा असं बघा, की ते स्वप्न नसलं पाहिजे, आहे ना, की हे वास्तविक आहे असं आपला कळलं पाहिजे, ठीक आहे. तर असं म्हणजे तुम्हाला कळलं का नाही मला माहीत नाही. परंतु कळलं असेल बाकीच्या गोष्टी, की हा एक पर्याय आहे सेटनेट, तो तुम्ही कशाप्रकारे करू शकता. बाकीच्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला वाटत असेल, की याच्याविषयी आणखी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही कॉल करा. मी तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये माहिती सांगेन. ओके, ठीक आहे. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.